तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे मॉर्निंगचा सेटअप बघणार आहे. म्हणजे सकाळी ज्या वेळेस मार्केट ओपन होत आहे 9:15 तर त्यावेळेस आपल्याला कुठल्या प्रकारचं ट्रेड घ्यायचं आहे याच्याबद्दल अगोदर मी बरेचसे स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केलेले आपल्या चॅनलवरती. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलवरती नक्कीच व्हिजिट करा. बरेचसे तुम्हाला त्या ठिकाणी सिंपल फॉर्म्युलाची पद्धतीचे स्ट्रॅटेजी तुम्हाला बघायला भेटतील. आणि याच्यामध्ये कसं आहे, आजचा हा सेटअप थोडासा वेगळा आहे. आज तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने सांगणार आहे की तुम्ही सकाळी कसं ओळखू शकताय की ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड कुठं भेटणार, कॉल साईडला भेटणार की पुट साईडला भेटणार, हे कसं ओळखायचं आहे. आजचा हा मॉर्निंगचा जो सेटअप आहे तो एकदम एकदम मस्त आहे. तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघाल तुम्हाला नक्कीच समजाल. तर जास्त वेळ वाया नाही घालवतात, चला लगेच जाऊया स्क्रीनवरती. तर इथं स्क्रीनवरती बघू शकता मी तुमच्यासमोर या ठिकाणी काय केलेलं आहे. एक्झाम्पल म्हणून इथं निफ्टीचं मी चार्ट घेतलेला आहे आणि टाइम फ्रेम आपण एक 5 मिनिटाचा धरून चालू आहे. कारण कसं आहे आपण, आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून पण काही चेंजेस सांगतोय. टाइम फ्रेम तुम्ही चेंज करून पण बघू शकता, म्हणजे तुमच्या कन्फर्मेशनसाठी. ओके, तर आता इथं बघा, इथं तुम्ही काय करू शकता. याला एकतर ह्याला मी ह्याला बंद करतोय, पिवॉटचे चालू ठेवतोय. आता बघा या ठिकाणी कसं आहे, मॉर्निंगचं जिथं आपण हे बघितलेलं आहे. आता पहिलं जिथं मॉर्निंगला फिरतंय मार्केट, जिथून मार्केट ट्रेंड रिव्हर्स करतं ते 9:30 वगैरे जे मार्केटचा ट्रेंड चेंज होत आहे ना, एका साईडला कुठला तर पळतं ना, तर ते आपल्याला कसं ओळखायचं आहे तर ते तुम्हाला सांगतोय. आता मी इथं साधं इथं बघणार आहे, मी इथं सिंपल तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी 2 तारखेचं घेणार आहे. ओके, तर 2 तारखेचं आपण बघूया. मार्केट काय केलंय, इथून खाली आलंय, आतून याच्यानंतर काय केलं, वरच्या साईडला गेलेलं आहे. वरून काय केलं, डायरेक्टली डाऊनफॉल इथपर्यंत पडलेलं आहे. तर हे कशा पद्धतीने पडलं आज आपण तेच आयडेंटिफाय करणार आहे. म्हणजे तुम्ही डेली रुटीनमध्ये ह्या गोष्टी बघितलं तर तुम्हाला पण समजेल या ठिकाणी. तर थोडंसं मी चार्ट झूम करून तुम्हाला दाखवतोय की या ठिकाणी काय झालं असं ज्याच्यामुळे मार्केट इतकं मोठं खाली फॉल झालंय की कुठला त्या ठिकाणी चार्ट पॅटर्न बनलेला आहे किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेलं आहे. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर चार्ट पॅटर्न आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न बद्दल जर माहिती नसेल तुम्हाला तर नक्की आपल्या चॅनलवरती बघा. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण डिटेल व्हिडिओ कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न बद्दल. ओके, तर कारण ते आपल्याला जर माहित असेल तर आपल्याला ट्रेंड रिव्हर्स होताना आपल्याला समजू शकतंय. ओके, तर इथं कसं आहे, मार्केट जसं वरून पडायला चालू झालं, हे आदल्या दिवसाचं मार्केट आहे. त्यानंतर ना गॅप ऑफ ओपनिंग दिलं मार्केटनं. गॅप ऑफ ओपनिंग देऊन काय केलंय का, मार्केटच्या क्लोजिंग जवळ आलं, त्या ठिकाणी एक रिटेस्ट घेवायला गेलं वरच्या साईडला, आणि तिथून मार्केट काय केलंय, त्या क्लोजिंगला ब्रेक करून खालच्या साईडला गेलेलं आहे. तर ह्या लेवलपासून का बरं फिरलेलं आहे मार्केट, आपण हे आता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आता इथं काय झालेलं आहे, नीट तुम्ही जर बघितलं या ठिकाणी, तर इथे एक इन्व्हर्टेड हॅमर टाईप एक कॅन्डल बनवलाय. कुठल्या इन्व्हर्टेड हॅमर टाईप, जिथून मार्केट खाली पडतंय. तर या ठिकाणी उलटा एक हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये येत आहे. ओके, कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये, आणि हे किती 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आहे. जर आपण याला 1 मिनिटामध्ये कन्वर्ट केलं, तुम्हाला हे पण चेक करायचं आहे, टाइम फ्रेम बदलून पण बघायचं त्या ठिकाणी काय चेंजेस होतात का म्हणून. ओके, कारण की ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. असं नाही की एका टाइम फ्रेमवर आपण अडून बसलाय आणि त्या ठिकाणी आपल्याला काय समजे नाही, असं पण होऊ नये. जर टाइम फ्रेम चेंज केलं तर या ठिकाणी आपल्याला काय वेगळं काय बघायला भेटतंय का, आपल्याला ते पण चेक करायचं आहे. आता इथं बघितलं आपण 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, तर मार्केट काय केलं, इथून इथपर्यंत टाइमपास करत आलेलं आहे. तिथून काय केलं, डायरेक्टली असायला 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं, या ठिकाणी जर असं ट्रेंड लाईन जर ड्रॉ केला असता आपण, तर ट्रेंड लाईनला एकदम व्यवस्थितपणे मार्केटनं काय केलेलं आहे, ब्रेक केलेलं आहे. म्हणजे 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं तर इथं मार्केटनं काय केलं, ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक करून खालच्या साईडला मुवमेंट दिलेला आहे मार्केट. ओके, तर इथं बघू शकताय मार्केटचा लो, आपण जे कॅन्डलचं लो आहे ते लो टू इकडं पूर्ण हे जे स्विंग्स बसलेलं आहे, म्हणजे इथं हायर लो जे बसलेलं आहे, त्याला जर आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलं, म्हणजे क्रॉस ट्रेंड लाईन ड्रॉ केलं आणि त्याला जर ब्रेक केलं मार्केटनं 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, तुम्हाला असं दाखवतंय इथं पिक्चर. ओके, तुम्ही जर याला टाइम फ्रेम चेंज केलं तर 3 मिनिटावरती काय दाखवतंय, तर 3 मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता इथं. तर इथं बघा 3 मिनिटामध्ये पण तेच सेम पिक्चर आहे, तेच पिक्चर आहे सेम. म्हणजे 3 मिनिटामध्ये आणि 1 मिनिटामध्ये तुम्हाला सेम कन्फर्मेशन देते. तुम्ही जर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलं तर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येते. आणि जर तुम्ही 5 मिनिटामध्ये ठेवलंय तर याच्यामध्ये काय होतं, थोडंसं चेंज होतं. इथं 5 मिनिटामध्ये पण तसंच आहे, पण इथं जास्त स्विंग्स, म्हणजे जास्त जे आहे ते डीप नाही आहे आपल्याकडे असं. म्हणजे 1 मिनिटामध्ये कसं 1, 2 आणि 3 बसले होते. 3 म्हणजे हायर लो बसले होते. तर त्यामुळे आपल्याला समजलं होतं. पण इथं 5 मिनिटामध्ये थोडंसं पिक्चर तसं दाखवत नाहीये, सेम कॅन्डल दाखवत होते या ठिकाणी. पण या ठिकाणी काय दाखवायला लागलं, एक इन्व्हर्टेड हॅमर दाखवायला लागलाय. म्हणजे प्रत्येक टाइम फ्रेम जर तुम्ही चेंज केलं तर त्यामध्ये तुम्हाला काही ना काही चेंजेस दिसणार. त्यावरूनच आपण डिसाईड करू शकतोय की मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स होऊ शकेल का म्हणून. ओके, आणि इथं जर बघितलं आपण हे बघा, आता आपण 1 मिनिट, आता याचं टाइम फ्रेम अजून एक आपण चेंज करून बघूया. इथं
हे 15 मिनिटांमध्ये केलं आपण. आता 15 मिनिटांमध्ये काय दाखवतं या ठिकाणी बघा. 15 मिनिटांमध्ये इथं वेगळंच पिक्चर दाखवतं या ठिकाणी. ओके, तर इथं 15 मिनिटांमध्ये काय दाखवतं, हँगिंग मॅन दाखवतं, एक मोठंसं हँगिंग मॅन दाखवतंय. आणि त्याच्या खाली जर गेलं मार्केट, हँगिंग मॅन म्हणजे कसं आहे, वरच्या साईडला टॉपवर बनवतंय मार्केट सहसा तर जास्त. आता आपण कॅन्डल म्हणजे 15 मिनिटाचं ठेवलेलं टाइम फ्रेम, त्यामुळे ते जास्त मार्केटवरती झाले. कसं खालच्या साईडला ते बनवतंय, ते बनवतंय हॅमर टाईप कॅन्डल बनवतंय, हॅमर बनवतंय. आणि जर मार्केटच्या वरच्या साईडला म्हणलं तर हँगिंग मॅन अशा प्रकारचं तुम्हाला हे ठिकाण कॅन्डल बनवतंय त्या ठिकाणी. ओके, तर हे झालं अशा प्रकारचं हँगिंग मॅन, तिथून पण आपण कन्फर्मेशन घेऊ शकतो. आणि जर 5 मिनिटांनी बघितलं तर तिथे एक हँगिंग मॅन बनवलेलं आहे. तर इथं बघू शकता इन्व्हर्टेड हॅमर आणि हँगिंग मॅन दोन्ही टाईपचे इथे कॅन्डल बनवलेलं आहे. इथं बघू शकता. याच्या खाली जर ब्रेक केलं मार्केट या कॅन्डलच्या, कारण की कॅन्डलस्टिक पॅटर्नचं जर अशाच प्रकारचं म्हणजे परफॉर्मन्स करतायत, जे पण कॅन्डलस्टिक बनवतात त्याच्या खाली जर ब्रेक केलं तर मार्केट पुढ साईडचा ट्रेड आपल्याला बघायला भेटेल. आणि जर वरच्या साईडला ब्रेक केलं आणि मार्केट डाऊन साईडला आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवून वरच्या साईडला ब्रेक केलं त्या कॅन्डलच्या, तर तिथून आपल्याला अप साईडचे मुवमेंट बघायला मिळतील. तुम्ही हे जर सगळ्या गोष्टी कॅन्डलस्टिक पॅटर्न ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच समजेल. ओके, तर हे एक्झाम्पल झालं हे. आता बघा इथून आता आपण अजून एक बघणार आहे. इथं आता अजून एक बघूया. आता जे मॉर्निंगचं आहे, मी तुम्हाला असं सांगत नाही दिवसभराचं म्हणून, फक्त आपण मॉर्निंगचे सेटअप बघणार आहे. मॉर्निंगला तुम्हाला एखादं 2 ट्रेड मिळालं तरी एकदम मस्त आहे असं समजून चाला. तुम्हाला एकदम मस्त मध्ये या ठिकाणी ट्रेड मिळून जातील. मॉर्निंगलाच तुम्ही 1-2 ट्रेडमध्येच तुम्हाला दाखवणार आहे जास्तीत जास्त. आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर वगैरे वापरलेलं नाही आहे. तर इथं बघू शकता, इथं जे ओपन झालंय मार्केट, इथं ओपन झालंय, थोडंसं वरती जाऊन तिथून खाली लो इथपर्यंत मारलेलं आहे. लो इथपर्यंत मारलं, त्यानंतर काय केलं, एक डोजी टाईप कॅन्डल बनवलंय आणि एक हिरवं मोठं ग्रीन कॅन्डल बनवलंय. तर हे तिन्हीचा कॉम्बिनेशन जर केलं, हे लाल आणि हे डोजी टाईप आणि हिरवं मोठं कॅन्डलचं, हे असं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर हे तिन्ही कॅन्डलचा मिळून एक कॅन्डलस्टिक पॅटर्न होतं. ते म्हणजे मॉर्निंग स्टार. असं म्हणजे ट्रिपल मॉर्निंग स्टार असतं, म्हणजे 3 कॅन्डलवरनं परफॉर्म करणारा हे मॉर्निंग स्टार हे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, जे ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये आपल्याला बघायला भेटेल. ओके, तर इथून आपल्याला काय झालं, एक कन्फर्मेशन ज्या वेळेस आपल्याला एक ट्रेड मिळाला ह्या कॅन्डलच्या वरती, हे एक जर कॅन्डलच्या वरती जरी आपण घेतलं, जर जास्तीत जास्त एकदम कन्फर्मेशन, तरी इथून जरी आपल्याला ट्रेड घेतलं तर मॉर्निंगला तुम्हाला एक सांगतोय मी थोडक्यात, जर हे जे पॉईंट्स इथून जरी आपण ट्रेड घेतलं, इथून इथपर्यंत बघू शकता तुम्ही जवळपास 28-30 पॉईंटचा मुवमेंट आहे. फक्त आणि फक्त किती 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये 28-30 पॉईंटचं. आणि निफ्टीमध्ये सांगतोय, बँक निफ्टीमध्ये तर तुम्हाला मोठे टार्गेट बघायला मिळतील. तर हे झालं सिंगल एक तुम्हाला काय झालं मॉर्निंग स्टार बद्दल. एक ट्रेड तुम्हाला इथून जरी घेतलं एकदम उशिरा करून तरी पण तुम्हाला इथपर्यंत 30 पॉईंट दिला मार्केटनं. आणि वरून बघा इथून काय झालेलं आहे, हे आहे डबल कॅन्डलस्टिक फॉर्मेशन. म्हणजे डबल कॅन्डलस्टिक काय, हे पण मोठं आहे, हे पण मोठं आहे, पण या दोन्ही कॅन्डलचं जे हाय लेवल आहे, हाय लेवल एकदम सेम आहे. तर ह्याला म्हणू शकतो ट्विझर टॉप. ट्विझर टॉप म्हणजे काय, दोन्हीचे पण टॉप एकदम हाय लेवल जे आहे ते सेम आहे, याला म्हणतात ट्विझर टॉप. हे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर त्या ठिकाणी काय होतं, ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खाली जर एखादं कॅन्डल ब्रेक केलं इथून, तर इथून आपलं एंट्री होणार पुट साईडला, या लेवलच्या खाली पुट साईडला एंट्री होणार. एक मिनिट, तर ह्या लेवलच्या खाली पुट साईडला एंट्री होणार. जरी तुम्ही इथून जरी घेतलं आणि ह्याचं जे स्टॉप लॉस असणार आहे ते ह्या कॅन्डलच्या जवळपास किंवा इथं हाय लेवलवरती जरी लावलं तरी काही हरकत नाहीये, कारण की सेटअप जे आहे त्यानुसारच आपल्याला एसएल त्या ठिकाणी आपल्याला लावणं गरजेचं आहे. तर इथं जर आपण एसएल लावलं, इथं जर लावलं, मार्केट काय केलं, थोडंसं रिटेस्ट केलं, त्यानंतर बघू शकता डाऊनफॉल दुसरं ट्रेड आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला काय झालं, या ठिकाणी एक 30 पॉईंटचा टार्गेट इथपर्यंत दिलाय आणि इथून जर बघितलं, इथून एक ट्रेड घेतलं, तिथून पण मार्केटनं इतका मोठा मुवमेंट दिलेला आहे. 2 ट्रेड झाले बस, सिंपल. आपल्याला तेवढ्यामध्येच मार्केटमधून एक्झिट करायचं. जास्त लालच करू नका. लालच म्हणजे आपल्याला पूर्ण मार्केट आपल्याला सपाट करून नेऊन जाईल. ओके, तर लालचमध्ये तुम्ही पडू नका. जेवढं तुमचं दिवसाचं जिथं कुठं तुम्ही काम वगैरे करत असेल, जिथं तुमचं टार्गेट आहे दिवसाचं 400, 500, 600 रुपयाचं, तर त्या मानानं आपल्याला जरी दिवसाला डबल जरी मिळाले, 1000-1200 रुपये जरी ह्याच्यातून मिळाले एक अर्धा तास 15 मिनिटांमध्ये, तरी आपण समाधान मानून या ठिकाणी एक्झिट करायचं आहे. दिवसभर मार्केटमध्ये खेळत बसायचं नाही, ज्याच्यामुळे काय होतं, सकाळचं लॉस दुपारी ते मायनसमध्ये कन्वर्ट व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. ओके, आता हे 28 तारखेचं बघू. 2 एक्झाम्पल दिलं तुम्हाला. आता हे 28 तारखेचं दाखवतोय. 28 तारखेला काय झालं, मार्केटनं गॅप अप ओपनिंग दिलं. आपण गॅप अप ओपनिंग दिलं, त्यानंतर काय केलं, खाली येऊन वरच्या साईडला गेलंय आणि वरती जे कॅन्डल गेलंय ते हितपर्यंत गेलेलं आहे. ओके, इथपर्यंत गेलेलं आहे आणि त्यानंतर ना मार्केट फिरलेलं आहे खालच्या साईडला. तर कशामुळे फिरलं आता हे खाली? ओके, तर इथं कशामुळे फिरलं, तर आता आपण बघूया. इथं एक आपल्याला इथं कुठलं कन्फर्मेशन नाही आहे. तसं जर बघितलं गेलं आपण तर इथं एक प्रकारचे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हे हिरवं मोठं आहे. ओके, आणि हे लाल कॅन्डल जे त्याच्या आतमध्ये बनलंय, इनसाइड कॅन्डल बनलेलं आहे, त्याच्या आतमध्ये बनलेलं आहे.
तर ह्याला आपण म्हणू शकतो बेरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न, जे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये परफॉर्म करतंय बेरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर ते कॅन्डलच्या ब्रेक नंतरनं आता हे आणि हे मिळून काय झालं बेरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर ह्या कॅन्डलच्या लो वरती एखादं कॅन्डल गेला क्लोज केला तर तिथून आपण एंट्री बनवलं तर 5 मिनिटात बघू शकतो इतका मोठा आपल्याला टार्गेट मार्केटनं ऑलरेडी दिलेलं आहे. तर हे झालं पहिलं टार्गेट तुमचं. ओके, आणि त्यानंतर इथं बघू शकतो हे दुसरं टार्गेट. इथं इतका मोठा डाऊनफॉल आल्यानंतर एक हॅमर कॅन्डल बनवलं. हॅमर कॅन्डलच्या इथून जरी आपण एंट्री केलं, ओके, ह्या हॅमर कॅन्डलच्या वरती एखादं कॅन्डल क्लोज केलं, इथून जरी आपण एंट्री केलं, स्टॉप लॉस आपल्याला या हॅमर कॅन्डलच्या खालच्या साईडला आपल्याला स्टॉप लॉस घ्यायचा आहे. तर आपण नीट सविस्तर जर बघितलं, पॉईंट्स वरून बघितलं, ह्या कॅन्डलच्या वरती आपण इथून एंट्री केलं, ओके, खाली स्टॉप लॉस बघितलं आपण. स्टॉप लॉस किती पॉईंटचा आहे तुम्ही बघू शकता, 25 पॉईंटचा, एक जवळपास 28 पॉईंटचा स्टॉप लॉस, 30 पॉईंटचा स्टॉप लॉस धरून चालला. निफ्टीमध्ये हे कॉमन आहे 30 पॉईंटचा स्टॉप लॉस, आणि ते पण चार्टवरचं. तर प्रीमियम मध्ये तुम्हाला जवळपास 15 रुपये पडतील. आणि हेच जर वरती आपण जर टार्गेट बघितलं तर टार्गेट कुठपर्यंत दिलेलं आहे, जवळपास 38 म्हणलं तर 40 धरून चाला ना, म्हणजे 1:1 पेक्षा थोडंसं वरच तुम्हाला टार्गेट मार्केटनं दिलेलं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला हे 2 ट्रेड मिळाले. कुठून मिळाले, एक तर तुम्हाला इथून मिळालं, त्यानंतर तुम्हाला इथून इथपर्यंत मिळालं, त्यानंतर ह्या हॅमर कॅन्डल पासून तुम्हाला इथपर्यंत एक ट्रेड, म्हणजे 2 ट्रेड मिळाले. आतापर्यंत 2-3 ऑप्शन म्हणजे तुम्हाला दिवसाचे दाखवले, त्यामध्ये 2-2 ट्रेड तर तुम्हाला इझिली भेटलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही टाइम फ्रेम चेंज केलं, आता जर समजा ह्याला 15 मिनिटाचं केलं, 28 तारखेचं मार्केट कुठं गेलं, हे बघा, 1 मिनिट, 28 तारखेचं मार्केट आपण बघूया. 28 तारखेचं मार्केट कुठे गेलं, 28 तारखेचं, तर हे 28 तारखेचं मार्केट, हे बघा, इथून कावर फिरलं. आता आपण हे 15 मिनिटाचं केलंय, तर 28 तारखेचं 5 मिनिटाचं आपण बघितलं. आता 15 मिनिटाचं इथं काय आहे, इथं बेरिश स्पिनिंग टॉप बनवलंय कॅन्डल्स पॅटर्न. आपण अगोदर काय बघितलं होतं की मोठा एक हिरवा कॅन्डल होता, त्याच्या आतमध्ये एक लाल कॅन्डल म्हणलं होतं, त्याला आपण काय म्हणलं होतं, इनसाइड कॅन्डल म्हणलं, त्याला आपण बेरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणलं. पण त्याचं जर आपण टाइम फ्रेम चेंज केलं, तर टाइम फ्रेम चेंज केल्यानंतर काय झालं, स्पिनिंग टॉप एक सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसायला तुम्हाला इथं. तर या ठिकाणी इथून पण असं, म्हणजे तुम्ही जर टाइम फ्रेम चेंज केला तर त्यामध्ये तुम्हाला सेटअप पण चेंज बघायला भेटतील. ओके, आय होप मित्रांनो तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजत असेल अशी मी अपेक्षा करतोय, कारण की मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे या ठिकाणी. आणि इथे एक बघा, 29 तारखेचा, आता 29 तारखेचा आपण बघितलेला आहे, 28चं पण बघितलेलं आहे. आता एक लास्ट अजून एक बघूया, त्यानंतर ना आपण व्हिडिओला इथंच थांबूया, कारण व्हिडिओ आपल्याला खूप मोठा करायचा नाहीये. तुम्ही ह्या गोष्टी एवढ्या सोप्या पद्धतीने समजून घेताल अशी मी अपेक्षा करतो. आणि ज्याने समजून घेताल त्या लोकांनी कमेंट करून सांगावं की कसं वाटलं तुम्हाला हा कॉन्सेप्ट. ओके, तर इथून एक काय झालेलं आहे, मार्केटचा अप ट्रेंड दिलेला आहे. बघू शकता 12 वाजता ट्रेंड चेंज झालेला आहे, 12 वाजता एक्झॅक्ट. त्यानंतर ट्रेंड चेंज झालाय, तर कशामुळे इथे एक इथे एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलंय. तर कुठलं ग्रीन मध्ये बनवलंय, एक नाही तर 2 बनवलंय त्या ठिकाणी. तर त्या 2 कॅन्डलच्या ब्रेक नंतर बघू शकता इथपर्यंत तुम्हाला ट्रेड मार्केटनं ऑलरेडी दिलेलं आहे. ओके, तर आपण अजून थोडंसं पाठीमागचं 27चं बघितलंय. आता आपण एक 26 तारखेचं एक बघूया लास्ट. तर आता इथं बघा, इथून एक जबरदस्त, आता मार्केट हे 26 तारखेचं बघू शकतो. मार्केट इथं ओपन झालंय, ओपन झाल्यावर काय केलं, खालीपर्यंत आलं, आदल्या दिवसाचं क्लोजिंग पॉईंट पर्यंत आलं, आणि तिथून मार्केट वरच्या साईडला गेलंय. इथून डायरेक्ट इथपर्यंत आलं ना, तर तिथून काय केलं, खाली ज्यावेळेस पडायला आलं, तर या ठिकाणी हे एक लाल आणि एक हिरवा कॅन्डल बनवलं. तर ह्याला म्हणतात, अगोदर जे बघितलं होतं 2 कॅन्डलचं जे हाय लेवल होतं ते जर सेम असेल तर त्याला ट्विझर टॉप म्हणतात. टॉप म्हणजे वरच्या लेवलला, आणि हे तर दोन्हीचे लो सेम आहेत, म्हणजे काय ट्विझर बॉटम म्हणजे काय खालच्या साईडला. तर हे बॉटम जर सेम असेल 2 कॅन्डलचे, तर त्याच्यावरती, त्या कॅन्डलच्या वरती एखादं कॅन्डल ब्रेक करत असेल तर इथून एंट्री घेतलं, 1 मिनिट, तर ह्या कॅन्डलच्या आहे तर 2 कॅन्डल बनवलं ट्विझर बॉटम, ह्या लेवलच्या वरती एखादं कॅन्डल क्लोज, तर हे वेळ केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे. तर इथून आपण एंट्री घेतलं तर स्टॉप लॉस आपला इथपर्यंत राहणार आहे. जवळपास कॅन्डल जर मोठा असेल तर थोडंपास मध्ये रेंजमध्ये लावू शकतो आपण आपल्या मार्केटच्या आपल्या अनुभवानुसार. तर इथून बघू शकता मार्केटने एक जबरदस्त तुम्हाला ट्रेंड दिलेला आहे. ओके, तर डेली मार्केटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायचं आहे, किंवा एखादं चार्ट पॅटर्न पण कधी बनवू शकता. आता इथं माझ्यासमोर तर कुठलं दिसलेलं नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला दाखवलेलं नाहीये. चार्ट पॅटर्न पण बघून घ्या तुम्ही गोष्टी. तुम्ही जर कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न जरी शिकून घेतला तर डेली मार्केटमध्ये सकाळी तुम्हाला 1 ते 2 ट्रेड एकदम सहजपणे मिळून जातील, आणि त्यातनं तुम्ही काही कमवचाल अशी मी अपेक्षा करून या व्हिडिओला इथंच थांबवतोय. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा मित्रांनो, आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही केलेला नसेल तर, कारण की अशाच प्रकारचे
व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या दिवसात पण तुम्हाला बघायला भेटतील. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू सो मच.